पहा, आजचा चॅप्टर आहे 4 नंबरचा शिष्यवृत्ती परीक्षा, वर्ग 4 वर्ग 7 असं म्हटलं तरी चालेल, सगळ्यांना सारखंच असते. सध्या तरी आपण 4थ्या वर्गाचंच घेतोय. 4 नंबरचा धडा आहे क्रम ओळखा, त्यामध्ये 4.1 नावाचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. मी पहिला प्रश्न देतो, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वहीमध्ये पटकन मी लिहित असताना लिहून घ्यायचा आणि मग चर्चा करायची त्याच्यावर. बघा कसा आलेला आहे, सांगा कोण सांगतंय. याच्यामधलं अगोदर काय काढायचे आपल्याला, दोघांमधला फरक काढायचा यांच्यामधला, है ना. हा पूर्ण प्रश्न आहे. हे आपल्याकडे दिलेले ऑप्शन आहेत. 46 मधनं काय वजा केलं 38 राहणार, त्यात काय वजा केल्यावर, किंवा हे क्रम कळण्यासाठी अगोदर इकडे या, कारण हा उतरता क्रम आहे. आपण चढत्या क्रमाकडे जाऊया. 22 किती 30, 22 आणि 8 30, ठीक आहे. 30 आणि किती 38, 30 आणि 8 38, 38 आणि किती 46, बघा बरं. 38 आणि 2 40 आणि वरचे 6 म्हणजे 6 आणि 2 8 होतात. 38 आणि 8 46. तर प्रत्येकामध्ये 8 8 चा फरक आहे. कितीचा फरक आहे पोरं? 8 8 चा फरक आहे. मग याच्यातही आपण तसाच फरक बघूया. कुठे? याच्यामध्ये 22 मधनं 8 वजा करा. इकडे येते वेळेस आपण प्लस केले, इकडे जाते वेळेस वजा करायचे, म्हणजे उतरती संख्याच आली पाहिजे. 22 मधनं 8 गेले, किती राहतात? पुढे जमत नाही का? 8 आणि 4 12 आणि वरचा एक खाली आला, किती राहिले? 14. उत्तर किती यायला पाहिजे? 14. ऑप्शन नंबर 2. चला पटकन लिहून घ्या, पुढचा घेऊया. आहेत इथे मूळ संख्या मांडलेल्या आहेत. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 आणि 37. तर यामध्ये 13 पासून सुरुवात आहे म्हणून इथून सुरुवात करा. 13 17 19 13 17 19 23 23 नंतर येणारी 29 आहे. उत्तर आपलं 29च आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. इथे 29 लिहिलेला आहे. घ्या लिहून. 60 90 120 पुढे 150 पुढे 4च ऑप्शन असतात म्हणावं. या प्रश्नाकडे बघा, तिसऱ्या नंबरच्या पटापट आपल्याला सोडवायचा आहे. 10 आणि 5 15 होतात. 15 आणि 15 30 होतात. 30 आणि 30 60 म्हणायला गेलं तर मग हा ऑप्शन, हा जो आपण ट्रिक्स लावतोय किंवा हा विचार करतोय, हा विचार जो आहे हा लागू होत नाही, किंवा आपला हा बघा 10 5 15 15 आणि 15 30 30 आणि 15 45 45 आणि 45 हो ना. हे पहा, 10 आणि 5 15 होतात. 15 आणि 15 30 होतात. पुन्हा हे 30 खाली घ्या. 30 अधिक 15 45 होतात. पुन्हा 45 खाली घ्या. 45 आणि 15 40 आणि 10 50 आणि 10 60. इथं 60 होतात. इथं 60 पाहिजे. तुमचा ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा प्रश्न नंबर 4 आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. 1 8 27 64 क्वेश्चन मार्क. तर इथे 1 आहे आणि डायरेक्ट मोठी संख्या आलेली आहे. हमेशा लक्षात ठेवायचं, हमेशा लक्षात ठेवायचं. याच्यासाठी कोणता तर्क लागणार आहे आपला गणितातील? हा एकच लागणार आहे, आणि तो म्हणजे एकतर वर्ग असेल किंवा घन असेल. ठीक आहे, लक्षात घेतलं? बघा मला सांगा, बरं घन 1 चा घन 1, 2 चा घन शाबाश 8 आलं का नाही? 8 3 चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 4 चा घन 4 64 आणि 5 चा घन 5 5 25 25 5 सव्वाशे 125. हे आपलं उत्तर आहे. इथे 125 पाहिजे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. चला घ्या रे पोरो फटाफट. 1 मिनिट. बघा कसा अभ्यास करायचा याचा. हे पहा, या संख्या इथं वरच्या म्हणजेच डिनॉमिनेटर की न्यूमरेटर असते वरी? डिनॉमिनेटर खाली. बर. आणि अंश का छेद वरी? मग अंश वर छेद खाली. शाबाश. मग हा जो अंश आहे हे बघा बरं, वाढायलेत का? हो सर, 4 ने आणि वाढायले. छेद जे आहेत ते कमी व्हायलेत का इकडे जात असताना? हो. हा, आता लक्षात घेऊया. बघा
2, 6, 10 आणि 14 अंशाचा विचार करू है ना. 2 आणि 4 6 6 आणि 4 10 10 आणि 4 पहा 14 2 आणि किती 6, 2 आणि 4 6, 6 आणि किती 10, 6 आणि 4 10, 10 आणि किती 14, 10 आणि 4 14, 4 4 ने संख्या वाढत आहे. 14 आणि 4 14 आणि 4 14 प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवर किती यायला पाहिजे 14 आणि 4 18 यायला पाहिजे. इथं 18 यायला पाहिजे. आता आता आपण छेदाचा विचार करू. कशाचा विचार करू? छेदाचा विचार करू. 19 मधनं किती गेल्यावर 15 राहतात 4 है ना. 15 आणि 4 19 होतो ना. तर मग 15 तून किती गेल्यावर 11 राहतात 4 गेल्यावर है ना. इथे असंच यायलं म्हणजे पहा 7 आणि 4 11 होतात कसं हो राईट. मग 7 पुन्हा 4 गेले मॉनिटर किती राहिले 3 3 नक्की. हो उदास मनानं सांगितलं म्हणजे मला वाटलं कन्फ्यूज झालं म्हणून. नाही होत. चला ठीक आहे गुड बाय. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ऑप्शन नंबर 1 18/3 हे त्याचं उत्तर राईट. हुशार आहेत सगळे. म्हणजे आतापर्यंत त्याच्या हरकती याच्यात आलेल्या नव्हत्या. शुक्र हे नाही आला लागला शुक्र हे. चला घ्या आता बघूया. हे पहा 4 8 12 and 20 माझा हातात दिसतो बघ पुढचा पाढा है ना. 4 दोन्ही 8 आणि 4 दोन्ही 8 4 त्रिक 4 चा टेबल म्हणा है ना. 4 चा पाढा इथे काय लागू झाला नियम 4 चा पाढा बरं. 4 1 4 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 चा पाढा लागू होत नाही. हा तर्क कॅन्सल. दुसरा तर्क लावूया बघा. 4 आणि 4 8 8 आणि 4 12 12 आणि 8 12 आणि 8 20. आता बघा इथे 4 लावले 4 आणि 4 8 केला 8 आणि प्लस 4 12 केला. 2 वेळेस 4 4 घेतला. आता दुसऱ्या वेळेस 4 चा दुप्पट घ्या किती होतात 8 घ्या 12 आणि 8 20. मग इथेही दोनदा दुप्पट घ्यायचे. इथे दोनदा 4 न प्लस केले दोनदा 8 ने प्लस करा 20 आणि 8 28. ऑप्शन मध्ये आहे का नाही. तर्क कॅन्सल. तर्क लागू शकला नाही. आता दुसरा तर्क लावूया. चला आता काय आहे बघा. हे 4 आहेत की नाही 4 ला खाली घ्या. मग ह्या 4 मध्ये हे 4 प्लस करा किती झाले रे 8 आली का पुढची संख्या. या 8 ला पुन्हा इथे घ्या घेतलं का. मग त्या 8 मध्ये ही मागची संख्या प्लस करा 8 आणि 4 12 12 ला पुन्हा रिटर्न मागे घ्या घेतलं का. 12 च्या मागची संख्या प्लस करा किती झाले 20 20 ला पुन्हा रिटर्न मागे घ्या घेतलं का. 20 मध्ये पुन्हा इथली 12 प्लस करा याला 32 उत्तर राईट. याला म्हणायचं तर्क लावणे. अशा प्रकारचे तर्क लावायचे. ते आपण वजा करा वगैरे जे आहेत ना एकदम इथे 4 4 ने वाढतंय इथे 8 ने इथे 6 ने वाढतंय असं असेल तर कन्फ्यूज झालं ते तर्क लागू शकत नाही. हे बघा पहिली संख्या त्याची तीच संख्या पुन्हा प्लस करा. पुढच्या संख्येमध्ये पुन्हा मागची संख्या प्लस करा. हा इथे तर्क लावला. काय लावला पुढच्या संख्येत मागची संख्या प्लस करा. तर्क काय लागला पुढच्या संख्येत मागची संख्या प्लस करणे है ना. पुढील संख्येत मागील संख्या प्लस करणे. सर हे त्यांनी मनाने सांगितलं मागं बघून सांगितलं तर प्रश्न इकडे लक्ष द्या. कसं सोडवायचं काय करायचं विचार. तेही तर्क लागत नाही. मग वर्गाचा लागला का तर्क इथे नाही. मग घनाचा लागतो का घनाचा तर बिलकुल नाही लागत. असे दोन्ही तर्क इथे फेल झाले. परत मूळ संख्येचा लागतो का नाही लागत. मग आता कोणता लागू शकतो बघा बरं विचार करा पटकन. तो काय करायचा आपला कसा लावायचा सोपा. हा बघा हे किती आहे तिथे 16 तिथे किती आहेत 16 म्हणजे हे पाहिजे 16 आहेत ना घेतले ना मी खाली. 16 म्हणजे हे याचे सुट्टे करा अलग अलग अंक करा. 1 आणि 6 होतो की नाही पाठीमागे खाली बसा तुम्ही खाली बसा की 1 आणि 6 होतो की नाही. 1 + 6 किती होतात रे 1 + 6 7 होतात ना 7. मग इकडे बघा 16 आणि 7 ची बेरीज करा. 16 आणि 7 23 येतात. आले का 23. सोपं झालं का सोपं झालं का. इकडे बघा आता पुन्हा इकडे बघा हे 23 आहे ना 23 खाली घ्या घेतले का. 23 चे सुट्टे करा. 2 + 3 किती होतात रे 5. 23 आणि 5 किती होतात रे 28. आलं का प्रश्न उत्तर आलं का बरोबर सोपं झालं ना. त्या 28 ला खाली घ्या
चला 8 आणि 2 10 होतात ना. हा मग इथे डायरेक्ट 10 करू का आता असं करू 2 + 1 नको सर, डायरेक्ट 10 केलं तरी जमतंय. डायरेक्ट 10 केलं तरी जमतंय. हा जमतंय. हा, चला ठीक आहे आता करू. 1 2 केले असे तरी चालतात. 8 आणि 2 10 मग 2 + 8 बरोबर 10 आणि मग 10 मध्ये पुन्हा 28 रिटर्न त्याच्यात प्लस करा. किती येतात ते पुरो 38 पुन्हा 38 मागे घ्या आणि 3 + 8 किती होतात 11. 11 मध्ये पुन्हा हे 38 प्लस करा. किती होतात 11 38 11 आणि 38 49 आले ना. 49 परत 49 जो आहे इथे घ्या आणि 4 आणि 9 किती होतात मला सांगा. हे 4 आणि हे 9 यांची प्लस करायची 2 अंकांची प्लस करायची है ना. ही झाली संख्या याच्यातले अंक वेगळे केले. 9 4 13 13 मध्ये पुन्हा 49 प्लस करा. हे पहा केले काय झालं बरं 49 59 किती झाले 40 40 49 आणि 50 50 आणि 10 60 आणि 2 62 आलं का नाही उत्तर इथपर्यंत. मग 62 बरोबर 6 आणि 2 8 येतात. मग 8 मध्ये पुन्हा 62 प्लस करा 70 येतात. 70 ला खाली घ्या. 70 म्हणजेच 7 + 0 किती येतो 7च येतो. 7 मध्ये हे 70 प्लस करा 77 येतात. तुमचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 आहे. तुम्हाला कळलं का आता सोप्या पद्धतीने. आता म्हणजे तुम्हाला असा अनुभव झाला ना की आपण एखाद्या बँक मध्ये जातो ह्या बँक मध्ये म्हणजे त्याच्या पाण्याच्या पाठीमागचं कारण काय आपल्या पद्धतीने सोपं करून कसं सांगायचं हे महत्वाचं. याच्यातले आवड असते पद्धत. पुढे घ्या. हा प्रश्न आहे 10 12 15 20 क्वेश्चन मार्क. ऑप्शन 24 25 26 27 चला आता काय हा कोण सांगते बरं. हा सांगा ए ऐका रे हे सांगू इच्छिते पहा. हिनं स्वतः विचार नंतरचं गणित तुम्ही सांगा नंतर तर तुम्ही सांगा त्याच्यानंतर म्हणजे ऐका ना ऐका तर फक्त अरे प्रत्येकाच्या वाट्याला एक एक घेता प्रत्येकाच्या हो हो अरे ऐका तर फक्त माझं एवढी तुम्ही थांबा 1 मिनिट हा आराध्या 10 आणि किती 12 10 आणि 2 12 हा बस तुमचा आता चान्स संपला 10 आणि 2 12. तुम्ही सांगा दिव्या याच्या पुढे काय करू 12 आणि किती 15 12 आणि 2 15 12 आणि 2 30 12 आणि 3 15 20 सांगू सर. शरद 15 आणि किती 20 5 7 वेदांत 2 आणि 1 3 3 आणि 2 5 आणि 5 आणि 2 7. आता पहा त्यापेक्षा असं राहील की 2 3 5 2 3 5 7 11 ही काय आहेत माहिती आहे मूळ संख्येचा फरक काय लागला इथे मूळ संख्येचा फरक हा तर्क लागला म्हणजे मग इथे 7 येणार. मग 2 3 5 7 20 आणि 7 27 येतात. म्हणजेच इथं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. पटकन लिहून घ्यायचं आणि मग पुढे जाऊया. धिंगाणा करणं बंद करा. चला इकडे बघा. हा शरद सांगणार आहे म्हणतात 144 128 112 196 कमी कमी व्हायची संख्या असं वाटतं याच्यावरून की कोणीतरी पाड्यामध्ये यायला पाहिजे. चला सांगा 16 गुणाकारामध्ये 9 म्हणजेच 9चा 16चा पाडा असेल किंवा 9चा 16चा हा ना. मग एक काम करा चला 16 1 16 दोन्ही 16 त्रिक 16 चौक 16 पंच 16 6 16 साती 16 आठी 16 नवे 16 10 सर सगळे एका सैनच येतात ते बघा 96 म्हणूनच तर म्हटलं 16चा टेबलच म्हणून टाका. पहा 144 पासून सुरुवात आहे त्यांची उलटी झाली सुरुवात. 144 नंतर काय घेतला त्यांनी 128 आला की नाही. त्यानंतर 112 आला का त्यानंतर 96 वगैरे बरोबर त्यानंतर 80 पाहिजे तिथे 80 पाहिजे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय. मग सांगायचे तर्क काय लागला 16चा पाढा इथे लिहायचं बरं का असं तुम्हाला कळण्यासाठी.
तर्क काय लागला शेवटी लिहायचं 16चा पाढा असं तर्क लिहायचं. मग ते हलतच असते असं करायचं हलवू नये म्हणून. बघा ते बरोबर इकडे लक्ष द्या. 83 आहे 74 आहे 65 आहे 56 आहे. 83 आणि 74 यातलं अंतर काढा. 74 इकडून काढा वाटतं सोपं जात आहे. 56 आणि किती 65 आहे. 56 आणि 4 60 आणि 5 65. 5 आणि 4 9चं अंतर आलं. 65 आणि 5 70 आणि 4 74. 5 आणि 4 9चं अंतर आलं. सोपं करून सांगायचं ना. आणि 74 आणि 6 80 आणि 6 आणि 3 9 म्हणजेच 9चं अंतर आलं. आता याच्यातून 9 वजा करा रे 56 मधून. 56 9 इकडे बघा 56 मायनस 9 16 तर 9 गेले राहिले 7 9 7 16. आता इथे 4 राहतात तर इथे 4 47 म्हणजेच 47. उत्तर यायला काय पाहिजे 47. कळलं का फरक कितीचा काढला आपण. इथे तर्क काय लागला तर्क लावा फरक 9चा. बस हा तर्क लावला म्हणजे 9चा फरक. तसं लिहा राईट तसं लिहा. चला पोरांनो तुम्हाला सोपं झालं असेल. गुड बाय.